आपण काही चाचणी सत्र चालू केलं होतं, ज्याच्यामध्ये मी काही प्रश्न आपल्याला दिले आणि ज्या प्रश्नाचे आपण काहींनी उत्तरं मांडण्याचा प्रयत्न केला, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला. काहींना आपल्या काही कारणास्तव टाईम मिळाला नाही. काहींना आपल्या किंवा काहींना सुचलंच नसेल, काय म्हणून याच्यामध्ये लिहायचं. अशा प्रकारे ज्यांनी सोडवलंय त्या सर्वांनी आपली नावं दिलेली आहेत. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर ज्यांना राहिलं गेलं आहे त्यांनाही शुभेच्छा. त्यांनीही पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करावा. आता याबद्दल मी थोडीशी एक आपल्याला गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी की एक विद्यार्थी किंवा एक व्यक्ती, माझा आवाज येतोय सगळ्यांना? एक विद्यार्थी किंवा एक व्यक्ती एका गुरुजींच्याकडे जातो आणि त्या गुरुजींना सांगतो की मला काहीतरी शिकायचं आहे. त्यावेळी ते आणि तुमच्या मला आश्रयामध्ये राहायचं आहे. अशा वेळेला गुरुजी काय करतात? तर त्या व्यक्तीला आपल्या भोवती असणारा एक दगड त्या व्यक्तीकडे देतात आणि त्याला सांगतात की या दगडावरती रोज तुला पाणी घालायचं आहे. रोज तुला पाणी घालायचं आहे. असं करत असताना तो व्यक्ती एक दिवस होऊन जातो, दुसरा दिवस होतो, तिसरा दिवस होतो. महिन्यामागून महिने निघून जातात. 3 महिने होतात. 3 महिने झाल्यानंतर तो व्यक्ती कंटाळतो आणि आपल्या गुरुकडे जातो. आणि गुरुकडे गेल्यानंतर गुरूंना म्हणतो, की "गुरु आता यापुढे मी काय करू? मी आता 3 महिने झाले हेच करतोय." त्यावेळेला गुरु त्याच्या हातामध्ये चिनी आणि हातोडी देतात आणि त्याला सांगतात, "आता तुझ्याजवळ जो दगड आहे, या दगडाची तुला मूर्ती बनवायची." अशा वेळेला तो व्यक्ती काही मिनिटाचाही विचार न करता 1 तासाच्या आतमध्ये त्या दगडाची मूर्ती तयार करतो आणि गुरूंना दाखवाय घेऊन जातो. त्या ठिकाणी असणाऱ्या शिष्यांना किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना आश्चर्य वाटतं. त्यालाही स्वतःला आश्चर्य वाटतं, की मी 1 तासामध्ये ही मूर्ती कशी काय बनवली? ती मूर्ती घेऊन तो आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुकडे गेल्यानंतर गुरूंना दाखवतो, की "गुरु, हे पहा मी 1 तासाच्या आतमध्ये मूर्ती तयार केली." त्यावेळेला गुरु त्याला म्हणतात, की यामध्ये 1 तास लागला नाही, तर जे 3 महिने तुला मी त्या दगडावरती पाणी घालायला सांगितलं, हेच त्या ठिकाणचं तुझं लक्ष होतं. हेच त्या ठिकाणचं तुझं ध्येय होतं. हेच त्या ठिकाणचा तुझा फोकस होता किंवा हेच तुला त्या ठिकाणी जे करायचं होतं, त्यामधून ते तू शिकलास. ज्यामध्ये तू सातत्य, संयम आणि शिस्त जे बारकाईने तू शिकलास, ही तुझ्या जीवनामध्ये तुला उपयोगाला आलेलं आहे. ज्ञान मिळवणं अवघड नाहीये. ज्ञान कुणीही घेऊ शकतो. पण त्या ज्ञानाची स्वतः तयारी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आज या प्रश्नावर आतापर्यंत आता आपण बेसिक वास्तुशास्त्र शिकलेलो आहोत. आता संपलेला आहे. आता उद्यापासून जो आपला चॅप्टर चालू होईल, तो आहे औद्योगिक वास्तू. म्हणजे आजपर्यंत आपण फक्त दगडाला पाणी घालत होतो. आता त्या दगडापासून आपल्याला मूर्ती किंवा एखादी नक्षी तयार करायची. त्यामुळे आपल्याकडे जो केलेला आपण संयम किंवा आपल्यामधली जी अनुभूती आहे, ती प्रकट करण्याची आता वेळ आलेली. त्यामुळे अभ्यास करत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना या कानानं ऐकणं, या कानानं सोडून देणं किंवा हवेत त्या गोष्टी घेणं, हे अत्यंत चुकीचे आहे. त्याच्यामध्ये सातत्य असणं, त्याच्यामध्ये प्रयत्न असणं आणि त्या प्रयत्नाला नंतर भगवंतही देखील साक्षात आपल्या पाठीमागे उभा असतो. कदाचित त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला वाटलं असेल, की अरे हा व्यक्ती मला तर 3 महिने झाले नुसतं दगड धुवायला लावतोय आणि त्याने तो कंटाळा केला असता, तर कदाचित त्याने 1 तासामध्ये
मूर्ती बनवू शकला नसता. त्यामुळे आज जरी आपण हे रिव्हिजन घेत आहोत, यामध्ये वारंवार पाहत आहोत, यानंतर हा कोर्स लवकरच वास्तुशास्त्राचा टॉपिक आपला संपणार आहे. यामध्ये तुम्ही जे तयार व्हाल, एखाद्याचा घराचा नकाशा बघाल, एखाद्याच्या घराची वास्तू बघाल, त्यावेळेला त्याला जे उत्तर तुम्ही द्याल, हे तुमचं रोजचं अभ्यास असेल किंवा सराव असेल. नाहीतर मी शिकते, नंतर क्लास झाल्यानंतर रिव्हिजन करेन, नाही होणार. जर आज नाही केलं, तर उद्या नक्की नाही होणार. जो रोजचा धडा आहे, जो रोजचा हे आहे, हा आपल्याला करावा लागेल. आणि या ठिकाणी मी नाव नाही घेणार, पण कौतुक करावं वाटेल, की कितीतरी विद्यार्थ्यांचे हाईट रायटिंग एवढं सुंदर आहे, की साक्षात त्यांच्या हातामध्ये माता सरस्वतीचा वास आहे. खूप छान वाटलं. आता आपल्या सर्वांना परमिशन आहे, की आपले पीडीएफ जेही काय झालेले आहेत आपण ग्रुपमध्ये शेअर करू शकता. आता म्हणजे क्लास संपल्यावर शेअर करू शकता, जेणेकरून आपला आधार इतरांना त्याचं होईल किंवा तो पीडीएफ कायम स्वरूपाचा कोणीतरी जपून ठेवेल आणि त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक आनंद देखील. पण तो काही विद्यार्थ्यांचे इतके अक्षर सुंदर आहेत, मन प्रसन्न झालं आणि अशी स्टडी करत राहा. उत्तर चुकत असतं, तोडकं-मोडकं, पण रोजचा सराव ज्या दिवशी रोज करतो, त्या दिवशी जीवनामध्ये प्रगती निश्चित होते. आजचं काम उद्यावरती, उद्याचं काम परवावरती ज्या दिवशी म्हणजे कल करे सो आज कर, आज करे तो अभी, या उद्देशाने ज्या दिवशी आम्ही काम करतो, जीवनात जर चमकायचं असेल, जीवनात जर स्टार बनायचं असेल, स्टार म्हणजे सेलिब्रिटी नव्हे, स्टार म्हणजे स्वतःला अभिमान वाटेल, की मी माझ्या जीवावरती माझं कुटुंब आनंदात आहे, ते म्हणजे स्टार आहे. तर चला, आता वळूया आपण प्रश्नपत्रिकेकडे. आता तुम्ही तर प्रश्नपत्रिका सोडवली. आता उत्तर बारी आहे माझी. आता तुम्ही मला मार्क देणार आहात. आता आपला पेपर जो आहे तो बोर्डात गेलेला आहे. पहिला प्रश्न होता, वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश काय? वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे संरक्षण आणि योग्य जीवनमान. संरक्षण आणि योग्य जीवनमान. वास्तुशास्त्र ही एक संरक्षणाची बाजू आहे. वास्तुशास्त्र ही एक संरक्षणाची बाजू आहे. ज्या घरामध्ये आम्हाला संरक्षणच नाही किंवा अनकम्फर्टेबल वाटतंय, ज्या ठिकाणी आम्ही सुरक्षित नाहीये, अशी वास्तू काय कामाची? जर एखादी चिमणी, एखादा पक्षी दिवसभर पूर्ण भ्रमंती करतोय आणि आपल्या घरट्यात आल्यानंतर त्याला जर धोका जाणवतोय, तर ते घरटं काय कामाचं?